नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येते आणि न्यूज 18 लोकमत त्याचा सातत्यानं पाठपुरावा करत आहे. जे नवीन माहिती हाती आली आहे तर सुशांत सिंह राजपूतचा जो स्वयंपाकी होता, जो त्याच्याकडे तो मुंबईत आल्यापासून काम करत होता, त्यानं न्यूज 18 लोकमतची खास बातचीत केली. सुशांतच्या घराचा सगळा कंट्रोल हा फक्त रियाच्या हाती होता. एवढंच नाही तर सुशांतच्या अगदी जवळचे किंवा त्याच्या विश्वासातले असणाऱ्या 14 जणांना रियानं नोकरीवरून काढून टाकलं होतं. एवढंच नाही तर सुशांत सिंह राजपूतच्या बँकेचे सर्व व्यवहार आणि आर्थिक जबाबदारी रियाच सांभाळत होती असा खुलासाही त्यानं केला. इस पूरे मामले में अब तक जो जांच हुई है, चाहे मुंबई पुलिस कर रही है, चाहे बिहार पुलिस कर रही है, रिया चक्रवर्ती का रोल सबसे ज्यादा अभी तक सामने आ रहा है कि उन्होंने किस तरह से उन्हें प्रताड़ित किया, किस तरह से उन्हें परेशान करती थी. एक बात बताइए, रिया क्या पूरे घर को कंट्रोल करती थी? हाँ, कंट्रोल तो करती थी, पर कभी सर को परेशान करते हुए हमने अभी आज तक कभी नहीं देखा, क्योंकि सर को अभी आज तक ऐसा कुछ परेशान किस तरह से कंट्रोल करती? बस कंट्रोल मतलब जो है उनको पहले क्या होता था, कुछ चीज भी लेना हो देना हो पैसे वैसे तो रिया मैम बोलते थे, तो रिया मैम सर को बोलते थे कि शॉर्ट फॉर्म बोलते थे सुशी इसको इतना देना है, लेन देन करना है, तो सर बोलते थे डन है, तो वो हो जाता था. वो ऐसे करते करते तो वो सर से भी पूछना, फाइनेंशियल चीजें वही देखती थी. हाँ, वो उन्हीं के हाथ में हो गया था, जो भी खर्चा वर्चा जो भी बोलते थे तो वो खुल गई थी. जैसे सर है वैसे वही हो गई थी. यूरोप टूर के बाद क्या हुआ था? यूरोप टूर के बाद तो वहाँ से आने के बाद तो सर के जाने से पहले ठीक थे. वहाँ से आने के बाद जो है ना उनकी तबीयत जो थे ना काफी चेंज हो गया था. उनकी तबीयत में काफी बदलाव आ गया था उनके. किस तरह से बदलाव? मतलब वो कुछ डाउन से लग रहे थे. तो यहाँ से हैप्पी माइंड में गए थे, तो वहाँ से आए थे तो कुछ इतना हैप्पी माइंड नहीं लग रहा था उनका. आने से पहले हमें एकदम अटैक नहीं मिले, तो रिया मैम के घर पे रुके कुछ 4-5 दिन बाद ही. तो 5-4 दिन बाद ही वो घर पे आए थे. हम उनसे मिले थे, देखा था, तो हाय हेलो करा था, बोला था सब ठीक है, बोला था. सर ने हमसे पूछा था, हमने कहा सब ठीक है. तो उस टाइम थोड़ा सा डाउन हो रहा था, तो कुछ खा नहीं रहे थे, पी नहीं रहे थे. पहले जैसा मतलब परेशान नहीं करते थे. परेशान नहीं करते थे, तो उनको हर 5 मिनट में कुछ ना कुछ चाहिए रहता था. कॉफी ये कुछ भी ला के दो, ये वो इस तरह का सब वो नहीं हो रहा था. तो हम सोचते थे सर इतना बोलते थे, अब आजकल खा नहीं रहे पी नहीं रहे, तो हम ऐसे बदल से गए. हाँ, तो ऐसे लगता तो बदल से गए. ठीक है, और जानना चाहेंगे नीरज की, जिस तरह से ये कहा जा रहा है कि जो साइकेट्रिस्ट जहाँ पे सुशांत जी का इलाज चल रहा था, वहाँ पर रिया खुद जाती थी या फिर सुशांत को लेके जाती? उस चीज़ को तो मेरे को नहीं पता. उस चीज़ को मैं जब पावना में था, जब पता चल रहा था कि उनका ट्रीटमेंट चल रहा है. अब ये नहीं पता किस चीज़ का ट्रीटमेंट चल रहा है. वो मेरे को हाउस मैनेजर ने बोला. हाउस मैनेजर को मैंने कुछ पैसे वैसे एक्स्ट्रा के लिए बोला, तो उन्हें बोला अभी सर से मैं पैसे नहीं मांग सकता, अभी एडजस्ट कर लो जैसे भी रहेगा दोनों. तो सर की तबीयत रहेगी तो फिर और कर लेंगे जैसे भी, अभी एडजस्ट कर लो. तो ट्रीटमेंट बताओ हमें लगा, तब से हमें पता चला कि सर की तबीयत और डाउन चल रही है. रिया ने कुछ स्टाफ को भी निकाला था? स्टाफ को तो अभी निकाला था ना बीच में, अभी लॉकडाउन से पहले कुछ मार्च में कुछ निकाले थे. साहिल बॉडीगार्ड को निकाला था, जो सर का बिल्कुल ही खास पर्सनल बॉडीगार्ड है, जो सर ने कभी भी उनको निकाला नहीं. और जो उनका जो सैफ है 4 साल से बहुत पुराना सैफ है, क्या नाम उनका? अशोक नाम है. हाँ, उनको भी पता नहीं क्यों निकाल दिया सर ने, तो कभी निकाला नहीं था. और खास लोग थे उनको? खास को निकाला, क्योंकि वो सर की तरफ ज्यादा थे, रिया मैम की तरफ ज्यादा नहीं थे. मतलब कहीं ना कहीं रिश्ते खराब. हाँ, कहीं ना कहीं रिश्ते खराब थे. फिर उन्होंने कैशियर को भी हटाया, जो कैशियर भी बहुत अच्छा बंदा था, जो कुछ भी खर्चे फालतू के होते थे तो बोलता था मुझे पक्का बिल ला के दो. क्या पता उसी वजह से भी उसका पत्ता साफ. 3 खास बंदों को निकाला गया. हाँ, 3 खास बंदों को निकाला. कैमरा नतीश के साथ दिवाकर सिंह, न्यूज 18 इंडिया, मुंबई. या माहितीचा नेमका कसा पोलीस उपयोग करून घेतील बघणं महत्त्वाचं असेल. बातमी अयोध्येतल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिवस जसा जसा जवळ येतोय तशी अयोध्येतली जी तयारी आहे ती अधिक वेगानं होऊ लागलेली आहे. रामललाच्या मूर्तीवर चढवण्यात येणारी वस्त्र तयार झाली आहेत. केशरी, पिवळ्या आणि हिरव्या अशा 3 वेगवेगळ्या रंगांच्या वस्त्राचा पेहराव रामललाच्या मूर्तीसाठी केला जाणार आहे. वेगवेगळ्या दिवशी 3 रंगांची वस्त्र या मूर्तीला परिधान केली जातील. तसंच भूमिपूजनासाठी आवश्यक असणारा एक खास ध्वज सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. भूमिपूजनाच्या दिवशी हा ध्वज तिथे फडकवला जाईल. कल से लेकर के और 5 तारीख तक इन्हीं का कपड़ा पहनाया जाएगा, क्योंकि ये अभी दे रहे हैं आपके सामने. और यह कपड़े ही रामलला जिस दिन वो हमारे मुख्यमंत्री प्रधानमंत्री जी आएंगे उनको पहनाया जाएगा. और
ये ध्वज भी उनको अर्पित किया जाएगा। तेव्हा तयारी अतिशय वेगानं आणि जय्यत सुरू आहे। आणि आता अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा आमचा खास कार्यक्रम। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे आणि त्याच विषयी आपण या विशेष कार्यक्रमात बोलणार आहोत। आव्हानांचा सामना करणारा आणि संकटावर विजय मिळवणाऱ्या महानायकानं कोरोनावरही विजय मिळवलेला आहे। अमिताभ बच्चन यांचं संपूर्ण आयुष्यच संघर्षानं भरलेलं आहे। त्यामुळे कोरोनावर उपचार घेत असताना हॉस्पिटलमध्ये अमिताभ बच्चन हेच म्हणत असणार, मैं वापस आऊंगा। महानायक अमिताभ बच्चन आणि संकट यांचं नातं तसं जुनंच आहे। पडद्यावर गुंडांना लोळवणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी कोरोनालाही तशाच प्रकारे लोळवलं। आतापर्यंत अनेक संकटांना महानायकानं मुतोड जबाब दिलाय। पडद्यावर असो किंवा प्रत्यक्ष जीवनात अमिताभ बच्चन यांना संघर्ष कधी चुकलाच नाही। यश आणि अपयश आणि पुन्हा घवघवीत यश मिळवणारे अमिताभ बच्चन कधीच हार मानत नाहीत आणि यावेळीही तसंच झालंय। मैं वापस आऊंगा। कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचार घेणारे अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांनाही हेच सांगत असतील, मैं वापस आऊंगा। बच्चन कुटुंबात अमिताभ यांच्यासह अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांना कोरोना झाला होता। ऐश्वर्या आणि आराध्यानं कोरोनावर मात केली आहे। या दोघींना डिस्चार्जही मिळाला। पण आता कोरोनाला हे माहिती नाहीये की त्यानं कोणासोबत शत्रुत्व घेतलंय। डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया, एक बात समझ लो, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। अमिताभ बच्चन यांच्यासोबत कोरोनानं पंगा घेतलाय, पण डॉनला पकडणं खरंच अशक्य आहे। अमिताभ यांच्यासोबत शत्रुत्व घेणाऱ्यांची कशी अवस्था होते तुम्हीच बघा। डॉन सिनेमात डॉनची भूमिका करणाऱ्या अमिताभ बच्चननं त्याच्या सर्व शत्रूंना चांगलंच लोळवलं होतं। आता अमिताभ बच्चन यांच्यासोबत शत्रुत्व घेणाऱ्या कोरोनाला महानायक चांगलीच फाईट देतात। हमारी तरफ एक कहावत है कि दूसरों के लिए गड्ढा खोदने वाला खुद ही उसमें गिर जाता है। वयाच्या 78व्या वर्षातही अमिताभ बच्चन यांच्यातला अँग्री यंग मॅन पाहायला मिळतोय। अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅननं अनेक वर्षांपासून देशातल्या नागरिकांच्या मनातील संतापाला वाट करून दिली आहे। तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ। सामान्य माणूस भ्रष्टाचार रोखू शकत नव्हता। सामान्य माणूस गुंडांना चोप देऊ शकत नव्हता। मात्र पडद्यावर अमिताभ बच्चन गुंडांना चांगलंच चोपून काढत होते। त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या रूपात सर्व प्रेक्षक स्वतःलाच पाहत होते। जणू काही तेच गुंडांना बुकलून काढत होते। अर्थात गुंडांना बनवणाऱ्या अमिताभ यांचा आवाजही तितकाच दमदार असल्यानं त्यांचे डायलॉग्सही प्रचंड टाळे मिळवतात। अब मुलाकात हो गई। जब तक बैठने को न कहा जाए शराफत से खड़े रहो। ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं। अँग्री यंग मॅनचा हा दराराच त्यांच्या चाहत्यांना भावतो। मागील 5 दशकांपासून हा अँग्री यंग मॅन जगभरातल्या चाहत्यांना त्याच्या दमदार डायलॉगनं प्रेक्षकांना दमदार अभिनयाचा आनंद देतोय। मात्र या महानायकावर अनेक संकटही कोसळली। त्यातलंच एक संकट तर त्यांच्या जीवावर बेतलं होतं। 1982च्या जुलै महिन्यात कुली सिनेमाच्या सेटवर फायटिंगच्या सीनमध्ये अमिताभ बच्चन यांना अभिनेता पुनीत इस्सरचा बुक्का पोटात लागला होता। गंभीर जखम झाल्यानं हा मोठा धोका निर्माण झाला। परिणामी देशभरातले फॅन्स चिंतेत पडले। ही चिंता तब्बल 61 दिवस कायम होती, कारण अमिताभ यांच्यावर 61 दिवस उपचार सुरू होते। अखेर 61 दिवसांनंतर अमिताभ यांनी मृत्यूला मात देण्यात यश मिळवलं। अमिताभ बच्चन इस्पितळामध्ये दाखल झाले
आणि त्यानंतर बघता बघता ही बातमी सगळीकडे पसरली. त्या काळात फक्त मुद्रित माध्यमे होती, म्हणजे प्रिंट मीडिया होता, परंतु अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता प्रचंड होती. तब्बल 61 दिवस ते बीच कँडी इस्पितळामध्ये उपचार घेत होते. 24 सप्टेंबर 1982 रोजी ते ज्यावेळेला बाहेर आले त्यावेळेला त्यांचे शब्द होते, मैं तो चला गया था मगर आपकी दुआ से वापस आ गया. हे त्यांचे भावपूर्ण उद्गार हे अतिशय म्हणजे टचिंग ठरले. दरम्यानच्या काळात म्हणजे अमिताभ बच्चन आजारी असतानाच्या काळामध्ये देशातून विदेशातून त्यांच्या चाहत्यांनी, सर्व धर्मातील चाहत्यांनी, म्हणजे सर्व धर्मसमूह आपण जो म्हणतो त्या सगळ्यांनी त्यांच्या विश्रांतीसाठी प्रार्थना केली. पूर्णपणे बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक प्रथा सुरू केली, ती म्हणजे आपल्या प्रतीक्षा बंगल्यातून ज्या रविवारी आपण मुंबईत असू त्या रविवारी संध्याकाळी 1 तास आपल्या चाहत्यांना दर्शन देणं. अमिताभ बच्चन यांच्या आतापर्यंतच्या 5 दशकांच्या या प्रवासात अनेक चढ उतार आले. यशाच्या शिखरावर असलेल्या कोणत्याही कलाकाराला एक ना एक दिवस अपयशाच्या पायथ्याकडे उतरावंच लागतं. अमिताभ बच्चन ही याला अपवाद ठरले नाहीत. अनेक सुपरहिट चित्रपट देणारा अमिताभ बच्चन यांची जादू काहीशी कमी व्हायला लागली. याचा प्रत्यय आला तो 1988 मध्ये. त्यावर्षी अमिताभ यांचा शहंशाह हा चित्रपट प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन यांचा शहंशाह सिनेमातला हा डायलॉग चांगलाच गाजला. जाने दो मुझे जाना है हे गाणंही हिट झालं. पण 90च्या दशकाची सुरुवातच अमिताभ यांच्यासाठी प्रचंड निराशाजनक ठरली. जादूगर, तुफान हे दोन्ही चित्रपट फ्लॉप. त्यातल्या त्यात आज का अर्जुनला थोडंसं यश मिळालं. अग्निपथनं अमिताभ बच्चन यांना नॅशनल अवॉर्ड मिळवून दिला. अमिताभ नावाची जादू चालली. मात्र अग्निपथ फार गाजला नाही. पण त्यानंतरचे अजूबा, अकेला, हम, इंद्रजित सपशेल फ्लॉप ठरले. हम मध्ये तर रजनीकांत, गोविंदा असूनही तो सिनेमा प्रचंड हिट ठरला नाही. त्यानंतरचा खुदा गवा थोडासा सुसह्य होता. मात्र त्यानंतरच्या काळात आलेले लाल बादशाह, मृत्यूदाता पाहून तर चाहत्यांना धक्काच बसला. मेजर साहब, हिंदुस्तान की कसम, कोहराम ही सपशेल आपटले. बडे मियां छोटे मियां थोडा चालला, पण त्याचं क्रेडिट गोविंदाला मिळालं. तो अमिताभ बच्चनच्या करिअरमध्ये पहिला जो डाऊनफॉल आला तो नेमकं जर सांगायचं तर ज्या वेळेला ते लोकसभा खासदार झाले आणि त्यांच्यावर बोफोर्स प्रकरणाबद्दल आरोप केले गेले, त्यानंतरची त्यांची जी इनिंग आहे, म्हणजे शहंशाह सिनेमा ज्या वेळेला रिलीजला आला त्यावेळेला त्यांच्या विरोधात फार मोठं सामाजिक राजकीय वातावरण, आंदोलन निर्माण झालं होतं. अपयशाची मालिका थांबण्याचं नाव घेत नव्हती. चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना हे सर्व समजण्याच्या पलीकडचं होतं. पण अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेचं नाव विजय होतं. हा विजय कधीच हार मानत नाही. अमिताभ यांनीही प्रत्यक्ष जीवनात तेच करून दाखवलं. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. बिग बी अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता भारतातच नव्हे तर जगभरात पाहायला मिळते. खुदा गवा या चित्रपटाचं शूटिंग अफगाणिस्तानात झालं होतं. तिथल्या सुलतान यांनी अमिताभ यांच्या सुरक्षेकरता देशाच्या वायुदलाचे अर्धे जवान तैनात केले होते. खुदा गवा हा अफगाणिस्तानात सर्वाधिक पाहिला गेलेला बॉलिवूडचा चित्रपट आहे. जगभरामध्ये लोकप्रिय असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या यशाचं गमक काय असं विचारलं तर याचं उत्तर एका शब्दात देता येणार नाही. कारण वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट, जाहिराती, कविता, स्मॉल स्क्रीनवरील लोकप्रिय कार्यक्रम केबीसी अशा मल्टी टॅलेंटेड गुणामुळे अमिताभ बच्चन महानायक ठरले. चित्रपटापासून जाहिरातीत वेगवेगळ्या भूमिकेत दिसणारे अमिताभ हे उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही हाताने लिहितात हे अनेकांना माहीत नाहीये. अमिताभ यांना आधी इंजिनियर व्हायचं होतं. त्यानंतर त्यांनी वायुदलात जाण्याचंही ठरवलं होतं. पण त्यापैकी काहीही घडलं नाही. संघर्षाच्या काळात अमिताभ बच्चन यांना मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर बऱ्याच रात्री काढाव्या लागलेल्या होत्या. मात्र त्या अंधाऱ्या रात्रींमध्येच उद्याचा महानायक आणि सुपरस्टार दडला होता. त्या काळोखातही जिद्द कायम ठेवून अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीत आले आणि बॉलिवूडला शहंशाह मिळाला.
महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवलंय. मैं वापस आऊंगा या विशेष कार्यक्रमात जे वचन किंवा जे शब्द त्यांचे होते ते त्यांनी पाळलेत. याच नोटवर आपण या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.